पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी 1 महिना या ठिकाणी जास्त झालेला आहे। मागील महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 6 मार्चला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली होती आणि आजची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 8 एप्रिल 2026 आजची तारीख आहे। अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक ची दुसरी मेरिट लिस्ट लागली का, कशी चेक करायची, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते कधीपर्यंत लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची महाराष्ट्राची दुसरी लिस्ट, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा कटअप मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कॅटेगरी वाईज कास्ट वाईज कटअप काय असणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला अमरावती बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजी महाराज नगर धाराशिव धुळे गोवा जळगाव कराड कोल्हापूर मालेगाव मुंबई नागपूर नागपूर सिटी नागपूर मोफसूल नांदेड नाशिक नवी मुंबई पालघर पंढरपूर परभणी पुणे सिटी वेस्ट पुणे मोफसूल रायगड रत्नागिरी मिरज भुसावळ सांगली सातारा श्रीरामपूर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कास्ट वाईज कटअप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप जास्त जाणार आहे, मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज पडले, 60% किती रेशो आहे, 70% वाले किती रेशो, 80% किती वाला रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 91 किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट कटअप कधी लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी दुसरी जी मेरिट लिस्ट आहे, तर पहा पहिली जी मेरिट लिस्ट लागली होती 6 मार्चला या ठिकाणी लागली होती आणि दुसरी जी मेरिट लिस्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आजची जी तारीख आहे 8 एप्रिल 2026 आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे, ते सुद्धा 5 वाजता नंतर किंवा रात्री तुम्ही पाहून घेता। जर समजा आज नाही लागली तर मग जे 9 एप्रिलला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे 5 वाजता नंतर, किंवा 9 तारखेला जरी नाही लागली तर मग 10 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। 2-3 दिवसामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा, 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागणार आहे। आजही येऊ शकते, लक्षात ठेवा, आजही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येण्याचे पुरेपुरे चान्सेस या ठिकाणी बनते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा जो कटअप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व डिव्हिजनचा एकही अंदाज आपल्याला जो आहे तो लागणार आहे। पहिली जी लिस्ट लागली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फर्जीवाडा झालेला, आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। तर जागा या ठिकाणी खाली आहे, पहिल्या लिस्टमध्ये 3,500 त्यांनी जागा भरल्या, त्यामध्ये फर्जीवाडा झाला, मुलांनी डॉक्युमेंटेशन केलं नाही, त्या जागा खाली आहे, त्यामुळे दुसरी लिस्ट लावायची आणि त्याचबरोबर तिसरी पण लिस्ट लागणार आहे, चौथी पण लागणार आहे, 5वी पण लागणार आहे, 6वी पण लागणार आहे। तर जून महिन्यापर्यंत ही वॅकन्सी या ठिकाणी चालणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जून महिन्यामध्ये आणखी नवीन भरती निघणार आहे, तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा दुसऱ्या मेरिट लिस्टचा कटअप किती जाणार आहे, तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे, तर पहा यूआर कॅटेगरी आहे, जे ओपन कॅटेगरी आहे, तर तो जाणार आहे या ठिकाणी 80 ते 95च्या आसपास कटअप जाणार आहे, 80 ते 95च्या आसपास कटअप जाणार आहे, पाहून घेता तुम्ही, ठीक आहे, यूआर कॅटेगरीचे असाल तर, ठीक आहे। आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 85 ते 92च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 79 ते 91च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% 80% सुद्धा कटअप आपल्याला पाहायला भेटू शकते। छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। तर हे काही डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जो कटअप आहे, तर पहा तुम्ही यूआर कॅटेगरीचे असाल तर 85 ते
95च्या आसपास कडाप आपल्याला UR कॅटेगरीचा पाहायला भेटणार आहे ओपन कॅटेगरीचा। त्यानंतर तुम्ही OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 80 ते 92च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 79 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल 70%, 80%, 85%च्या आसपास या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई डिव्हिजन आहे। तर पहा मुंबईमध्ये जागा कमी होत्या, पहिली गोष्ट या डिव्हिजनचा कडाप आपल्याला कमीच पाहायला भेटणार आहे। मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPU आहे। आता हे की मी तुम्हाला मुंबईचे जेवढे काही हे डिव्हिजन वाचून दाखवले तर हे असे डिव्हिजन आहे, या ठिकाणी कॅटेगरी वाईज तर जागा जास्त नव्हत्या पण एकट दुकट होत्या। आणि UR कॅटेगरीच्या जागा होत्या त्यासुद्धा एकट दुकट होत्या, कुठं 2 जागा, कुठं 1 जागा, कुठं 3 जागा, कुठं 5 जागा, कुठं 7 जागा, कुठं 10 जागा, अशा प्रकारे जागा होत्या। त्यामुळे मुलांनी रिस्क या ठिकाणी अजिबात घेतली नाही, मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरले नाही आहे, जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले नाही आहे। पहिली लिस्ट पाहून घ्या तुम्ही मुंबईची किती कमी गेले, UR कॅटेगरीचे 90पर्यंत कडाप त्या ठिकाणी गेलेला आहे। म्हणजे UR कॅटेगरीमध्ये कोणीही फॉर्म भरू शकता, SC ST OBC झालं, त्याचबरोबर EWS झाला आणि APWD झालं, कोणत्याही कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकते, ते जागा सर्वांसाठी राहते। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे दुसऱ्या मेरिट लिस्टचा खूप कमी पाहायला भेटणार आहे। तर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, 80 ते 89 किंवा 90पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। OBC आणि EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 95च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल 60%, 70%, 80%च्या रेशोमध्ये पाहायला भेटणार आहे। तर एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर मोफसूल, नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोफसूल आहे, नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे आणि परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे आणि पुणे मोफसूल आहे। आता या डिव्हिजनचा जो कडाप आहे यापैकी जे पालघर डिव्हिजन आहे इथला जो कडाप हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। सर्वात कमी कडाप पालघरचा पाहायला भेटणार आहे। तर आता UR कॅटेगरीचा जो कडाप आहे 80 ते 94च्या रेंजमध्ये आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। आणि OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 92च्या रेंजमध्ये आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 79 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 60%, 70%, 80%च्या आसपास रेशोनं लागू शकतो, ठीक आहे। एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आता हे काही तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवतो ते एकदम कमी कडाप जाणारे डिव्हिजन आहे। रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS DM मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे। आता हे काही मी तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले तर या डिव्हिजनमध्ये सुद्धा कडाप कमी जाणार आहे। तर UR कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 79 ते 90च्या आसपास या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे किंवा 80 ते 93च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। हे रेशोनं कडाप जाणार आहे UR कॅटेगरीचा। OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल 79 ते 90पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 60%, 70%, 80%पर्यंत सुद्धा कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।